आधी ओबीसीला मी असं सांगतो की चोरांचं सरकार, तुमच्या भल्याचं सरकार, तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसला. आज असणारा ओबीसीचे दोन मोठे घटक, एक धनगर हक्क समाजातला असणारा ओबीसीतला मोठा आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक. ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे. आपल्याला दिसतो मागण्या कदाचित न्याय असतील, पण 86 ट्रायबल खासदार आणि 27 आमदार महाराष्ट्रातले. धनगरांनाही सांगतो आणि बंजारांनाही सांगतो, तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही. यशस्वी कधी होऊ देणार नाही. एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं की सगळे आदिवासी खासदार, आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या, आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि 26 आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि 86 खासदार वरचं सरकार पाडू शकतात. सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार? म्याटकर, धनगर आणि बंजारा या दोघांना असणारा आरक्षणाचा लढा आहे. तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय, फरक काहीच पडत नाही. त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे. तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं? किती टक्के केलं? 62% घेऊन गेले. कदाचित हा अधिकार एससी आणि एसटीला जर असता तर त्यांनी असणारा या देशामध्ये रान पेटवलं असतं, जाळपोळ केली असती, लुटमार केली असती, आमदार खासदाराला मारलं असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला 15% नको, आम्हाला 25% पाहिजे. पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच वेळ त्याच्या बाहेर तुम्हाला मिळणार. बंजारा असेल, धनगर हटकर असेल, याला आव्हान आहे, जरांगेला बाजूला ठेवा, देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे 27%चं 62% करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या. 62% करू शकता की नाही करू शकता? आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे. नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रातलं खासगीकरण झालेलं आहे. नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे.
आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथलंच राहिलेलं. शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच इथला बदल होऊ शकतो, नाही तर अजिबात बदल होणार नाही.